आज मराठमोळा अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्ली इथं जंतर मंतरमध्ये आंदोलनाची हाक दिली होती। या आंदोलनामध्ये आज राजधानी दिल्ली इथं शेकडो आंदोलक सहभागी झाले। या आंदोलनामध्ये दिवसभर नक्की काय घडलं पाहूया आमचा ग्राउंड झिरोवरचा स्पेशल रिपोर्ट। दिल्लीत शनिवारी 5.5 तास हे असं आंदोलन झालं। सोशल मीडियावर स्थापन झालेल्या, सोशल मीडियातूनच आवाहन केलेल्या आणि सोशल मीडियातच उत्सुकता असलेल्या अभिजित दिपके यांचं जंतर मंतर इथलं पहिल्या दिवसाचं आंदोलन 5.5 तासात संपलं। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची हाक दिली होती। त्यासाठी अमेरिकेहून भारतात परतलेले अभिजित दिपके शनिवारी सकाळी 8 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले। पोलिसांशी विमानतळावर चर्चा केल्यानंतर पोलिसांनी अभिजित दिपके यांना आंदोलन करण्यासाठी अटी आणि शर्तीवर परवानगी दिली। दिपके सकाळी साधारण 10:30 वाजता दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलनासाठी पोहोचले। या प्रवासात त्यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक होतं। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी विमानतळ, मुख्य रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि दिल्लीच्या सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती। विविध ठिकाणी 1000हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। तसंच बाजारपेठा आणि संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। अभिजित दिपके यांनी लोकांना जंतर मंतर मैदानावर येताना हातात तिरंगा, फूल आणि पुस्तक घेऊन मैदानावर येण्याचं आवाहन केलं होतं। त्याप्रमाणे अनेक तरुण हातात तिरंगा, फूल आणि पुस्तक घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले। आंदोलनस्थळी आलेले तरुण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत होते। दिल्लीत भर उन्हात हे आंदोलन सुरू असताना पाण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंपासून कोणत्याही खाद्यपदार्थांची सोय आयोजक आंदोलकांकडून करण्यात आलेली नव्हती। तरीही तरुण या भर उन्हात सरकारच्या विरोधात घोषणा देत होते। कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या मोठी असली तरी प्रत्यक्ष आंदोलनात तेवढी गर्दी पाहायला मिळाली नाही। आंदोलनात 600 ते 700 लोक सहभागी झाले होते, तर आंदोलन पाहण्यासाठी साधारण 300 ते 500 लोक आले होते। आंदोलनादरम्यान पोलिसांनी 6 जणांना ताब्यातही घेतलं। आंदोलनाचे समर्थक आणि विरोधक यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यामुळे काही व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। थोडक्यात यात्रेत हौसे, नवसे आणि गवसे येतात, त्या पद्धतीने लोक या आंदोलनात सहभागी झाले होते। मात्र आंदोलक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होते। आंदोलन असंघटित स्वरूपाचं राहिलं। विशेष म्हणजे या आंदोलनात माध्यमकर्मींपासून सहभागी झालेल्या आंदोलनकर्मींचे मोबाईल, पैसे चोरीला गेल्याच्या तक्रारी समोर आल्या। काही ठिकाणी घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली। आंदोलनस्थळी अभिजित दिपके यांनी उपस्थितांशी संवाद साधला, तेव्हा जोरदार घोषणाही झाल्या। जितना मेरी माँ उस दिन नहीं रोई, जितना मैं यूएसए को जा रहा था, उतना वो तब रो रही थी जब मैं अपने घर वापस आ रहा था। इस देश में जो भी बच्चा, जो भी स्टूडेंट, जो भी युवा पॉलिटिक्स के ऊपर बोलेगा, इस सरकार के खिलाफ बोलेगा, उस पर उसकी माँ को डर लगता है कि मेरे बेटे को ये कहीं अंदर न डाल दे। कब तक हम ऐसे डर में जिएंगे? एक बार इनको बता दो, हम इनकी डर की राजनीति से अब नहीं डरने वाले। आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात साधारण 3 वाजता पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक गुलाब हातात घेऊन या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचले। त्यांनी दिपके यांना अटक झाल्यास 1 आठवड्याचं उपोषण करण्याची घोषणा केली। त्यानंतर अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 5 दिवसात राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। ही मागणी पूर्ण न झाल्यास देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा दिपके यांनी दिलाय। कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनावरून राजकारणही रंगलंय। कॉक्रोच जनता पार्टी
आणि त्याचे संस्थापक अभिजित दिपके हे येऊन त्या विषयावर ते आंदोलन करणार आहेत जंतर मंतरला. अर्थात जर ते आंदोलन यशस्वी झालं आणि त्यात मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उतरला तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल. आताही घ्यावी लागेल, जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हाही ती घ्यावी लागेल. जंतर मंतरच्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फोर्स आहे आणि तरुणांनी तिकडे पोहोचू नये प्रत्यक्ष आंदोलनस्थळी, यासाठी पोलिसांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. नीटच्या परीक्षेमध्ये जी काही गडबड झाली त्यातल्या सर्व दोषींना अटक करण्याचं काम CBIच्या मार्फत केलं गेलं. राज्य सरकारने देखील कारवाई केली. मुळामध्ये नीट परीक्षेमध्ये कुठलीही गडबड होऊ नये यासाठी केंद्र सरकार अतिशय सजग आहे, सतर्क आहे. कॉकरोच जनता पार्टी असेल किंवा अन्य कुणी असेल, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकशाही मार्गाने कुणीही आंदोलन करू शकते. परंतु संजय राऊतांनी जर का आंदोलन करायचं असेल तर त्यांनी भांडूपच्या गाढव नाक्यावर जाऊन बसून आंदोलन केलं पाहिजे. जे कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलं किंवा तरुण एकवटले आहेत, त्यामुळे आता युवा शक्ती शांत बसणार नाही. हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही आणि त्यातून या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल. त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे आणि या सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या. संविधान म्हणजे केवळ पुस्तक नाही आहे, त्यातल्या प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत. ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत, ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आज या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. कुठलंही समर्थन मिळालेलं नाही. दिपके यांच्या पहिल्या आंदोलनाला बेताचाच पाठिंबा होता. या आंदोलनाचा दिवा सोशल मीडियावर दिसला, त्या अपेक्षे एवढा पेटला नाही, पण तो अजूनही विझलेलाही नाही. भविष्यात सोशल मीडियावरील हे आंदोलन ग्राउंडवर किती उतरतं त्यावरच त्याचं भवितव्य अवलंबून आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.